तर सलून जोडी मैदानामध्ये दाखल झालेले आहे. गावदेवी पिंपळखेड संघाकडून मागील सामन्यामध्ये गावदेवी पिंपळखेड संघाला चांगली सलामी या दोन्ही सलामीवीरांनी दिली होती. पाहू या महत्वाच्या सामन्यामध्ये कशा प्रकारची सलामी देत आहेत. या सलामीवीरांकडून पिंपळखेड संघाच्या पाठीराखाना संघनायकाला चांगली अपेक्षा असणार आहे, कारण समोर अष्टनायक ठाकूरपाडा सारखा एक तगडा संघ आहे. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही चांगले संघ आहेत. एक चांगली लढत प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळू शकते. स्ट्रायकर फलंदाज संतोष जोशी तर नॉन स्ट्रायकिंगला भरत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी सुरुवात करेल गोलंदाज मधुकर. पहिले षटक मेंटेटिव्ह पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. आपण त्या षटकामध्ये पाहूया पॉवरफुल फलंदाजी की मात्र पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. मधुकर पहिला चेंडू प्लेअर मिस. एक हलकासा अपील तिथे केला गेला होता. चांगली गोलंदाजी पहिलाच चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू फिरकी गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर मधुकर. 4 षटकाचा सामना आहे. गावदेवी पिंपळखेड विपक्ष अष्टनायक ठाकूरपाडा या दोन संघामधील या स्पर्धेमधील दुसरा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ मधुकर. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर बॅकला जाऊन चेंडूला फान केलेला आहे. फायनल रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू आडवेल डीप फाईन लेगला तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतील. धावप्याचं पहिले षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावपेकर 2 धावेने संतोष जोशी आपला अकाउंट ओपन करतोय. मागील सामन्यामध्ये संतोष जोशी आणि भरत या दोन्ही सलामीवीरांनी चांगली सलामी दिली होती. गावदेवी पिंपळखेड संघासाठी चांगलं फाउंडेशन निर्माण केलं होतं. पायापर्यंत चांगली केली होती आणि मजबूत स्थितीमध्ये नक्कीच संघाला पोहोचवताना 59 धावा कुठून काढल्या होत्या आणि प्रतिस्पर्धी संघासमोर 60 धावांचं एक मुश्किल आव्हान ठेवलं होतं. तर या सामन्यामध्ये पिंपळखेड संघ कशा प्रकारे कामगिरी करतोय. यावेळी समोर केलेल्या विशप मध्ये क्षेत्ररक्षक बीट होतोय आणि चेंडू जातोय या लॉंग ऑन रिजन मधून सीमापार चौकार. प्रयत्न केला होता तिथे गणेश ठाकरे यांनी, मात्र चेंडू अडवू शकला नाही आणि इनिंग मध्ये पहिलाच चौकार आपण बघतोय फलंदाज संतोष जोशी याच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावफलकर 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. मधुकर पहिल्या षटकात हलतोय. यावेळी फुलटाच चेंडूला मिडल क्षेत्रामध्ये टोललाय. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या 4 ने पुन्हा एकदा वाढेल आणि धावसंख्या 4 ने वाढून धुरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. अष्टनायक ठाकूरपाडा विपक्ष गावदेवी पिंपळखेड या दोन संघांमधील सामना दुसरा सेमीफायनल सामना आपण पाहतोय. एक पाऊल दूर दोन्ही संघ आपण पाहतोय फायनल पासून. या अगोदर गावदेवी भादोड संघाने फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि दुसरा सेमीफायनल सामना पिंपळखेड विपक्ष ठाकूरपाडा या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सुरेख चेंडू चांगली वापसी करताना गोलंदाज मधुकर आपण पाहतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकर 10 धावा. पहिले षटक पावते षटक मार्गस्थ आहे. क्षेत्ररक्षक वीराचं नाव बघितले तर बहुसंख्येने क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलमध्ये आहेत. फक्त 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑन आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. मिड विकेट क्षेत्ररक्षक थोडासा स्केअर ऑफ द विकेट गणेश ठाकरे पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सुरेख फटका पिकअप शॉट. चेंडू निघून जाईल सीमा पार. हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावफलकर 14 धावा. चांगली सुरुवात आपण पाहतोय या गावदेवी पिंपळखेड संघाकडून. ज्याप्रमाणे मागील सामन्यामध्ये पिंपळखेड संघाने क्वार्टर फायनल सामन्यामध्ये सुरुवात केली होती त्याप्रमाणे सुरुवात या सेमीफायनल सामन्यामध्ये पाहायला मिळते. बिनबाद जिंदाबाद धावफलकर गावदेवी पिंपळखेड संघाची धावसंख्या झालेली ते 14 धावा. कारण कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही.
तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा बिनबाद गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सज्ज होतोय. आज 13 जून शरद भोईर साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. फील्ड मध्ये परिवर्तन केलं जातोय. आता मात्र भारताचे षटकाच्या समाप्तीनंतर विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. पण जे बंधने होते ते आता मात्र हटवले गेलेले आहेत आणि मात्र फैलावलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. विजेंद्र येथे गोलंदाजी मार्कवर ठाकूरपाडा संघाकडून दुसऱ्या षटकासाठी विजेंद्र लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना फुलटॉसर घेऊन चेंडूला कव्हरच्या रिजन मध्ये ठेवलेलं आहे. शतक तिथे चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. डीप कव्हरला मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. 2 धावने संघाची धावसंख्या ओढून झाली ती धावपलीकडे 16 धावा. विजेंद्र गोलंदाजीच्या मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगला झेल आणि पहिला फलंदाज फेल. गावदेव पिंपळगाव संघाला पहिला हादरा बसतोय. नक्कीच पाठराखे मोठ्या संख्येने अश्विनाथ ठाकूर संघाचे इथे आहेत. त्यामध्ये आणखीन एक पाठराख आपण पाहतोय जे आमच्या सहकारी समालोचक आहेत सुनील पवार सर. खूपच रेअर समालोचक आहेत आणि या ग्राउंडचा जर विचार केला तर सर्वाधिक स्पर्धा कव्हर करण्याचा विक्रमी सुनील पवार सरांच्या नावे. नवीन फलंदाज गुणेश येतोय. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. भरत याला जावं लागलेलं आहे पॅव्हलियन मध्ये परत, कारण अतिशय सुरेख झेल तिथे पकडला गेला होता. किरण ठाकरे सेफ हँड. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 16 धावा. 16 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. बरेच त्यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 2 धावांचं योगदान दिलेलं आहे. नवीन फलंदाज गुणेश मात्र सामना करेल फलंदाज संतोष जोशी. विजेंद्र लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना यावेळी मात्र सुरेख फटका कव्हरेज मध्ये गॅप बाहेरलेला आहे आणि गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावपलीकावर 20 धावा. संतोष यांनी संतोषजनक कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. गावदेवी पिंपळगड संघासाठी जी पायाभरणी फाउंडेशन निर्माण करण्याचं काम आहे ते संतोष जोशी याने या सामन्यामध्ये केलेलं आहे. एका चांगला फलंदाज आहे सलामीचा जर विचार केला तर, आणि सलामी जेव्हा तुम्ही चांगले होते तेव्हा नक्कीच तेव्हा मात्र मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजांवर दबाव कमी होतोय. इथे चांगली सलामी देताना संतोष जोशी आपण पाहतोय. त्याच्या बॅट मधून हा सलग दुसरा चौकार आपण पाहतोय आणि एकूण हा चौथा चौकार. यावेळी चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न चेंडू मध्ये आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. हा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून होते ते धावपलीकडे 26 धावा. षटकार चौकारामध्ये डील करताना आपण पाहतोय जणू काही संतोष जोशी हा पिंपळगर इथूनच जम बसून आलेला आहे. जे आपण फलंदाजी करतो आणि या फलंदाजाला सुनील पवार सर आपण जर बघितलं तर टेनिसचा चेंडू हा फुटबॉल दिसतोय ज्याप्रमाणे तो फलंदाजी करतोय, कारण 4 चौकाराने एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेला आहे. वैयक्तिक 24 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. धावसंख्या 26. यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड फटका केलेला आहे. शतकशीत चेंडू खाली आणि बिग ब्लो. ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती अश्विनाथ ठाकूर संघाला तो विकेट प्राप्त करून दिलेला विजेंद्र याने संतोष जोशी याची केली संपुष्टात. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन पॅव्हलियन मध्ये परतलेले आहेत. पहिला फलंदाज भरत पॅव्हलियन मध्ये गेला होता परत आणि त्यानंतर संतोष जोशी हे बाद होऊन पॅव्हलियन मध्ये गेलेले आहे. गुणेश केल्पेटर आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज गणेश येतोय. गणेश आणि गुणेश जोडी आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 26 धावा. 26.
सेमीफायनलचा दुसरा सामना आपण पाहतोय गावदेव पिंपळकर विपक्ष अश्वनायक ठाकूरपाडा या दोन संघामध्ये. या अगोदरच पहिल्या सेमीफायनल मध्ये विजय संपादन केला होता गावदेव भादोड संघाने, अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे तो गावदेव भादोड या संघाने. यावेळी मात्र चेंडू निघून जाईल सीमा पर वन बाउंड चौकार. प्रयत्न केला होता तिथे गणेश ठाकरे याने, मात्र त्याला होल देऊन चेंडू सीमारेषेवर गुळवतोय. चौकाने धावसंख्या वाढून झाली तिथे धावपल 30 धावा. धावसंख्या झाली होती धावपल 30 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत. मागील सामन्यामध्ये गणेश शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामिक यांनी चांगली फलंदाजी केली होती, एक बाजू लावून धरली होती. चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती. पाहूया महत्वाच्या सामन्यामध्ये गणेश आणि गुणेश जोडी कशा प्रकारे फलंदाजी करते. गोलंदाजी मध्ये परिवर्तन, गणेश ठाकरे गोलंदाजी मार्ग येतोय. गणेश टू गणेश. यावेळी मात्र सरळ बॅटने हा चेंडू टोललेला आहे. व्ही शेप मध्ये कव्हर रिजन मध्ये चेंडू जोपर्यंत फील केला जातोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. एका धावने संघाची धावसंख्या वाढून होते ते धावपल 31 धावा 31. पहिले षटक मधुकर याने हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये 14 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. कुठली सफलता अर्जित केली नव्हती. विजेंद्रच्या नावे 2 सफलता आपल्याला पाहायला मिळाल्या, 16 धावा खर्च केल्या होत्या. आणि तिसरं षटक गणेश हाताळण्यासाठी आलेलं आहे. 24 धावांचं योगदान संतोष जोशी यांनी दिलं होतं. भरत याला फक्त 2 धावांचं योगदान देता आलं होतं. सध्या खेळपट्टीवर गणेश आणि गुणेश जोडी पाहायला मिळत आहे. तर गोलंदाजी मार्गावर गणेश ठाकरे आपण पाहतोय. यावेळी मिस टाइम पाटका चेंडू आहे मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली आहे. कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज गुणेश याची खेळी संपुष्टात. तिसरा फलंदाज बाद होतोय गावदेव पिंपळकर या संघाचा. तिसरा फलंदाज बाद होऊन फॅल मध्ये परतलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीवर 31 धावा. हा दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतो. या अगोदर गावदेव भादोड संघाने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि पहिला संघ ठरलेला आहे गावदेव भादोड. या अगोदर 2दा नक्कीचा या चषकावर गावदेव भादोड संघाने नाव काढलं होतं आणि यंदा हा संघ जर अंतिम फेरीमध्ये विजेतेपद पटकावतो तर हॅट्रिक करण्याचा मान या संघाला मिळेल. एक नवीन विक्रम हे गावदेव भादोड संघाच्या नावे आपल्याला पाहायला मिळेल. जवळजवळ ही स्पर्धा गावदेव बहादूर संघासाठी नेहमीच लकी ठरलेली आहे. या स्पर्धेमध्ये नेहमीच गावदेव बहादूर संघ नक्कीच भाव खाऊन गेलेला आहे आणि यावेळी चांगलं प्रदर्शन त्यांचं पाहायला मिळालेलं आहे. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. एक धाव तर कंप्लीट केली जाते. पंचांचा इशारा येतो लेग बायचा. धावसंख्या सिंगलने वाढून होती ती धावपलकावर 32 धावा 32. गणेश ठाकरे सामना करेल फलंदाज महेश. यावेळी प्लेअर मिस गुडलिन स्पॉटवर चेंडू पीच झाला होता, निघून जातोय.
यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे 32 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण सामना पाहतोय दुसऱ्या सेमीफायनलचा सामना ठाकूरपाडा विपक्ष पिंपळकर या दोन संघामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गणेश ठाकरे तिसऱ्या षटकात आलतोय. सामनागिरी फलंदाज पुन्हा एकदा महेश. यायला मात्र मिस टाइम फटका आहे. एक धाव तर कंप्लीट केली झाली नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या एका धावेने ओढून होती ती धावफलकावर 33 धावा. डबल 3. या षटकामधील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज गणेश ठाकरे. तर सामना करेल फलंदाज गणेश पाटील. गणेश ठाकरे टू गणेश पाटील. धावसंख्या 33. डबल 3. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी गणेश ठाकरे यांनी केलेली आहे. यावेळी मात्र वेगवान चेंडू दिशा भरकटलेले आहे. पंचांचं वाढचं षटक आहे. अव्वंत धाव वाढच्या रूपाने. धावसंख्या 34. 2 षटके मागे ठरल्यानंतर गणेश ठाकरेचं कौतुक करावे लागेल. ज्याप्रमाणे या षटकामध्ये गणेश ठाकरे यांनी गोलंदाजी केलेली आहे. धावसंख्या 34. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू. यायला मात्र स्कोर विकेट चेंडूला खेळून काढलेले क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत फक्त न फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. तर एकेरी धावेने या षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्तीनंतर गावदेव पिंपळकर संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 3 बाद 35 धाव. 35. लॉस ऑफ 3 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांची समाप्तीनंतर 35 धाव. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आपण पाहत आहात 40+ क्रिकेट स्पर्धा. आज 13 जून माननीय श्री सेहत भोईर साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला वर्षीप्रमाणे याही वर्षी पाहायला मिळते. या स्पर्धेचं एक खास वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये गावदेव बहादूर संघ जो अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे, या संघाने 2 वर्षे नक्कीच लागोपाठ ही स्पर्धेवर नाव कोरलेलं आहे. आणि यंदा जर गावदेव बहादूर संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला तर आहे, अंतिम विजेतेपद पटकावतो तर हा संघ असा ठरेल हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. मात्र सेमीफायनल सामना आपण ठाकूरपाडा विपक्ष पिंपळकर या संघामध्ये पाहतोय. येलूमध्ये बॅकफुटला जाऊन चेंडू टोललेल्या गलीमध्ये चेंडू जोपर्यंत आठवला जातोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती डबल 36 धाव. 36. शेवटचे षटक घालण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संतोष आलेला आहे. फील्ड मध्ये परिवर्तन केलं जात आहे. गणेश केलपेटोर आहे, महेश केलपेटोर आहे, संतोष, भरत आणि गुणेश हे 3 फलंदाज बाद होऊन गेलेले आहेत. मात्र महेश आणि गणेशची जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संतोष पुन्हा एकदा तयार होईल. सामनावीर फलंदाज महेश. यावेळी मात्र चेंडूला समोर केलेला आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. चांगले क्षेत्रक्षण टीम विकेटला पाहायला मध्ये दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न होता. मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज महेश याची केली संपुष्टात. महेश धावची रूपाने बाद. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 37 धावा. 37. 37 धावा शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना 2 षटकामध्ये 30 धावा. त्यानंतर गणेश ठाकरे याने खरं तर राष्ट्रनायक ठाकूरवाडा संघाला या सामन्यामध्ये वापसी करून दिलेली आहे. कारण त्याच्या षटकामध्ये त्याने फक्त 5 धाव खर्च केले होते आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केला होता. नवीन फलंदाज नंदू येतोय. मात्र सामना करेल फलंदाज गणेश. शेवटचे षटक घेऊन आलेले गोलंदाजी मार्ग संतोष. सामना करेल फलंदाज गणेश. यावेळी मात्र चेंडूला उडवलेला आहे. चेंडू निघून जातोय की नाही
नाही जाणार, कारण सेफ एंड आपण बघतोय चेंडू खाली किरण ठाकरे आणि अशा प्रकारे गणेश पाटील याची केली संपुष्टात. किरण ठाकरे दुसरा झेल आपण बघतोय किरण ठाकरेच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 37 धावा 37. डीप कव्हर रिजन मध्ये शांताराम चांगलं काम करताना आपण पाहतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मागील षटकामध्ये त्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळी बॅकफोलला जाऊन चेंडूला स्कोर ऑफ द विकेट केलेल्या मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षक किरण तिथे सज्ज आहेत. क्विक थ्रो आणि फक्त आपण पाहतोय की एकच धाव. सिंगलने धावसंख्या 38 वर पोहोचते. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि या षटकामधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकामध्ये पाडत जड नक्कीच पिंपळकर संघाचा, त्यानंतर 2 षटकामध्ये ठाकूरपाडा संघाने चांगली वापसी केलेली आहे. यावेळी मात्र एक हलकासा अपील तिथे पाहायला मिळतोय, मात्र पंच संमत नाहीत. निर्धाव चेंडू समाप्ती. चांगली गोलंदाज संतोष कडून ज्याप्रमाणे गणेश ठाकरे यांनी गोलंदाजी हाताळली होती आणि त्याप्रमाणे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून अगदी गोलंदाजी हाताळताना संतोषी पाहायला मिळतोय. सुरुवातीचे दोन्ही गोलंदाज मधुकर आणि विजेंद्र मार्गे ठरले होते, मात्र त्यानंतर या 2 गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. यावेळी मात्र सुरेख फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे. प्रयत्न तर चांगला पाहायला मिळाला होता कव्हर रिजन मध्ये, मात्र झेल कॅरी करू शकला नाही आणि तोपर्यंत धावांची लयलूट करताना दोन्ही फलंदाज 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावीने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 40 धावा. तर अशा प्रकारे आपण पाहतोय निर्धारित 4 षटकामध्ये 10च्या सरासरीने गावदेवी पिंपळकर संघाने आपल्या धावफलकावर धावा जोडलेल्या ते 40 आणि 41 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते अशून्य का ठाकूरपाडा या संघासमोर. एक चांगली लढत नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल, कारण दोन्ही संघ चांगले संघ आहेत आणि दोन्ही संघाने चांगलं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. गावदेवी बहादूर संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आणि त्यांना लढत देण्यासाठी भाऊ कुठला संघ पुढे जाईल, अशून्य ठाकूरपाडा की मात्र गावदेवी पिंपळकर याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. तर 41चं लक्ष्य आहे आणि 41 लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल आणि पोहोचवण्यासाठी मी आमंत्रित करतो समालोचन कक्षामध्ये माझे सहकारी समालोचक सुनील पवार सरांना. अनेक धन्यवाद कॉम्प्युटर समालोचक भिवंडी धुमाळ सर. तर तमाम क्रिकेट रसिकांचं परत स्वागत आहे मित्रांनो. आपण पाहतायत आज 13 जून सन्माननीय भिवंडी 40+ संघटनेचे पहिले अध्यक्ष आदरणीय शरददादा भोईर साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचं औचित्य साधून पाहतोय की आपण प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी टेनिस क्रिकेट 40+ हा महासंग्राम पाहतोय आपण. आणि यावर्षी तब्बल आजच्या दिवसामध्ये 12 संघांनी सहभाग नोंदवला. त्यामधून पाहतोय की आपण आघाडीचे 4 संघ जे होते त्यामधून हा दुसरा सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण. पण धुमाळचं इथं मात्र कौतुक करावं लागेल अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं ज्या प्रकारे कमबॅक केलंय, कारण की पहिल्या 2 षटकापर्यंत असं वाटलं होतं की पिंपळगाव संघ जेमतेम 60 पर्यंत मजल मारू शकतोय, पण त्यानंतर मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली बॉलिंगच्या बळावर मात्र निर्धारित 4 षटकामध्ये फक्त रोखलं गेलं. 40 वर आणि 41 धावांचं टार्गेट इथं मात्र उभं केलंय.
का पिंपळकर संघाने ठाकूरपाडा संघासमोर. क्षेत्ररक्षण लावण्यासाठी पाहतोय आपण पिंपळकर संघाचे संगणक आणि संपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. तर मात्र जिथं अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला जर सामना जिंकत असेल तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल, कारण की प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी सुद्धा अतिशय चांगली पाहिली होती आपण पहिल्या 2 सामन्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये एक चांगली धमाकेदार सुरुवात होती, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये चांगली बॅटिंग पाहिली होती, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय गणेश ठाकरे, एक मोठा खेळाडू अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा सातत्याने पाहतोय आपण. त्यानंतर मात्र किरण ठाकरे यांचं संघात वर्णी लागल्यानंतर संघ एक मजबूत बनलेला आहे. संगणक बदलला तर निश्चित संघाची किस्मत सुद्धा बदलू शकते. हे संदेश ठाकरे संगणकची धुरा सांभाळलेली आहे आणि संघाचा परफॉर्मन्स पाहतो की आपण चांगला आहे. ज्यांचा वाढदिवस आहे पाहतोय की आपण शरददादा भोईर यांचे चिरंजीव. टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर धुमाल सरांनी उल्लेख केला होता की एकमात्र असा गोलंदाज प्रत्येक हॅट्रिक विकेट हॅट्रिक लेग बी 4 म्हणजे पायचीच्या स्वरूपात विकेट हॅट्रिकचा रेकॉर्ड ज्यांच्या नावावर आहे. आणि या मित्रमंडळी ठाणे जिल्ह्यामध्ये धुमाल सर सागर भोईर सारखा एक महान ऑलराऊंडर क्वचित पाहायला मिळतोय. हेमंत दरड, सागर, भावेश पवार हे खूप उच्च कोटीचे ऑलराऊंडर आपण सातत्याने पाहतोय. तर लगेच सलामी जोडी पाठवायची. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा संगणक 24 चेंडूमध्ये 41 धावांचं टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी. युट्यूबच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रेक्षण पाहू शकता. GTC लाईव्ह टाईप करायचं आपल्याला. शरददादा भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पाहतोय आपण. आणि या साहेबांना वाढदिवसच्या शुभेच्छा देण्यासाठी बरेच पाहुणे मंडळी सुद्धा आपण सकाळपासून पाहतोय येताना. म्हणजे खास उल्लेख करेन की टेनिस क्रिकेटच्या भिवंडीमधला एक अतिशय महत्वाचा खेळाडू जयेश पाटील हे सुद्धा येऊन भेटून गेले, जाताना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन गेले. त्यानंतर बरेचसे मान्यवर नुकतंच अर्ध्या घंट्यापूर्वी ज्या मान्यवरांचं आगमन झालं होतं. तर सलामी जोडी पाहतोय आपण खेळपट्टीकडे रवाना होताना. मधुकर ठाकरे आणि त्याच्या समोर पाहतोय आपण जयहिंद तरे ही जोडी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मला वाटते की ठाकूरपाडा संघाची जशी ती वैशी स्थिती पाहतोय आपण बऱ्याच वर्षापासून. पॉवर प्ले षटकामध्ये एखादा पॉवरफुल फलंदाज या संघाकडे नाहीये. जर एखादा फलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणारा भेटला तर हा संघ एक तगडा संघ बनेल. सामन्याची पंच भाऊ पाटील, खारबाव आणि पिंपलाचा सुनील म्हात्रे दादा. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं त्याला विनंतीशील, कारण की अंतिम सामना जवळपास 5 षटकाचा होईल. पूर्व सूचना मिळालेली आहे पण वेळेचा भय आपण अंमलबजावणी करूया त्याची. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये वामनदादा आणि धुमाल सर तुमच्या माहितीसाठी सांगतो की शरददादा भोईर यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे ठाकूरपाडा गावाचे वामनदादा हे सुद्धा आहेत. आणि 2 दिवसापूर्वी आम्ही चर्चा झाली होती की दादाची वाढदिवसाला जायचंय आणि हे एका वर्षातून एकदा येतोय. आणि दादा सोबत नेहमीच वामनदादा यांचं सहकार्य असतोय. चला आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथं मात्र सज्ज होईल. हायवे एंड टोकाकडनं पाहतोय आपण संतोष पाटील. समोर खेळण्यासाठी पाहतोय आपण जयहिंद तरे. साठी क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण पॉवर प्ले षटकामध्ये बॅकवर्ड पॉइंटवर गुणेश याला पाहतोय आपण. त्याचबरोबर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये गणेश पाटील. शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. त्याचबरोबर
एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहे. मिड ऑन लेग क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. मिडविकेट लेग क्षेत्ररक्षक 2 खेळाडू तृतीय सर्कलच्या बाहेर. एक म्हणजे पाहतोय आपण स्क्वेअर लेग बाउंड्री, दुसरा एक मिडविकेट आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. अशा प्रकारे मारा करेल इथं मात्र गोलंदाज संतोष पाटील. राईट ऑफ द विकेट पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर पुलचा फटका चांगला आहे. खूप मेहनत करावी लागेल चेंडूला अडवण्यासाठी, पण मात्र चेंडू निघून जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या चेंडू मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते जय हिंद तर यांच्या माध्यमातून. संघाचं खातं उघडतोय आणि स्वतःचं खातं उघडतोय या 2 धावेनी. 41 धावाचं टार्गेट आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला 15 किंवा 12 पर्यंत मजल मारावी लागेल जर सामना जिंकायचा असेल. जर सामना पिंपळगड संघाला जिंकायचा असेल तर पॉवर प्ले षटकामध्ये 1 किंवा 2 विकेट तुम्हाला प्राप्त करावा लागेल. सेमीफायनलचा दुसरा सामना आहे. पहिलाच सेमीफायनलचा सामना धडाक्यात जिंकला होता. भादोड संघाने अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला होता. कुठला संघ पोहोचेल किताबी जंगसाठी याच पात्र सरळ बॅटने चांगला फटका आहे इनफिल्डच्या वरतून आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू निघून गेलाय. सीमा पार आला या चेंडूवर दमदार हा चौकार. क्लास शॉट होता पहिला, पण मिडऑफ आणि मिडऑनच्या वरतून लाजवाब शॉट सरळ बॅटनी. चौकाने मात्र जय हिंद अतिशय चांगली बॅटिंग करताना पाहतोय. 2 चेंडूमध्ये 6 या धावसंख्येवर आणि चांगली सुरुवात अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची. बिनबाद 6 41 धावचं टार्गेट स्वीकारताना पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण पॉवरफुल बॅटिंग इथं मात्र करताना विकेटची आवश्यकता असेल. पिंपळगड संघाला जर सामना जिंकायचा असेल. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट परत संतोष पाटील. खूप मोठं नाव. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, पण नशीब यावेळेस पाहता जय हिंद तर यांच्याकडे आहे आणि इशारा येईल पंचाचा. बॅटला चेंडू चाटून गेला होता आणि याचबरोबर चौकार आलाय, पण धावा येणं गरजेचं आहे. झपाट्याने धावसंख्या पुढे सरकते ती 10. चांगला फटका नव्हता, पण बॅटच्या कडेला चेंडू लागून नॉनस्टॉप कडे निघून गेला होता. नशीब इथे मात्र पाहतोय की जय हिंद तर यांच्याकडे आहे, ठाकूरपाडा संघाकडे आहे. पण निराश व्हायला पाहिजेत नाही तर मात्र संतोष पाटील याला ज्या प्रकारे चेंडू चांगला टाकला होता आणि कदाचित पाहतोय की आपण चांगल्या चेंडूवर सुद्धा बाउंड्री मिळतात आणि खराब चेंडूवर कधी कधी विकेट. ग्रामपंचायत क्रीडांगण सोनाळीचे तेशिक मैदान पाहतोय आपण. 13 जून जर म्हटलं तर निश्चित प्युनी टेनिस क्रिकेटला खूप मोठं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून मिळतोय. जय भोलेनाथ संघाचे चांगलं खणखण नेतृत्व, सर्वांचे सन्माननीय शरददादा भोईर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण ही स्पर्धा पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट संतोष. यास पात्र पूल करण्याचा प्रयत्न हवेत आहे, पण क्षेत्ररक्षक नाहीये. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र संधी होती जय हिंद यांच्याकडे सहज स्ट्राईक रोटेट करण्यासाठी. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. संघात धावसंख्या पुढे सरकती 11. सामना जिंकण्यासाठी अजून 30 धावीची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये एक चांगली मजबूत सुरुवात अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची. 41 धावाचं टार्गेट स्वीकारताना जय हिंद यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार पाहिले आपण. डावखुरा फलंदाज मधुकर ठाकरे पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होईल. अजून पहिल्या षटकातले 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. परिवर्तन करून घेताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये एक मिडविकेट आणि एक लॉंग ऑन बाउंड्री असे 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. पॉइंट कव्हर पॉइंट. हा चेंडू चांगला होता, बॅटची कट आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण दत्तात्रय. खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. खातं उघडता आलं नाही. मधुकर ठाकरे आला. 0 धावसंख्येवर बाद झालाय, पण संघाची धावसंख्या जी सरासरी राखायला ती सरासरी इथे मात्र राखलेली आहे. 1 बाद 11. अजून 30 धावीची आवश्यकता आहे अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. पण पिंपळगड संघ एक फायटर संघ आहे, कधी पण पलटवार करू शकतोय. गोलंदाजी खरी ताकद त्या संघाकडे आहे. पण पहिल्या षटकामध्ये अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची एक जबरदस्त सुरुवात. विकेट जरी एक बाद झाला असेल, पण जी सरासरी राखली ती चांगली आहे. दत्तात्रयसाठी क्षेत्ररक्षण. पॉइंट
कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट थर्डमॅन फाईन लेग वर उभा आहे गोट्या स्कोर लेग म्हणजे ठीक जवळ उभा आहे एक क्षेत्ररक्षक जवळपास वाईडीस मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक एक मिडविकेट बाउंड्रीला लॉंग ऑन बाउंड्री अशा प्रकारे गोलंदाजी करेल इथं मात्र संतोष पाटील पहिलं ब्रेक थ्रू मिळून दिले संघाला राईट ऑफ द विकेट सज्ज होताना पुढचा चेंडू यशपात हा फटका चांगला आहे खाली क्षेत्रामध्ये अतिशय चांगला आउटफील्ड आणि चेंडू मात्र निघून गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय या अंतिम चेंडूवर एक चांगला चौकार असं वाटते की दत्तात्रय यांचं इनिंगचा हा पहिला चौकार असेल एवढा क्लास फटका मारला त्यांनी एक चांगली स्थिती आहे ऑस्ट्रेलियन एक ठाकूर संघाची कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आहेत त्या धावपलकावर पाहतोय आपण 15 आता मात्र सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये अजून 26 धावेची आवश्यकता आहे वापसी करावी लागेल इथे मात्र पिंपळगड संघाला जर सामना जिंकायचा असेल अंतिम फेरीत जर प्रवेश करायचा असेल तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक प्रगतीपथावर ठेवण्यासाठी गोलंदाज गोट्या त्यांनी क्वार्टरमध्ये अतिशय प्रतिम कामगिरी केली होती तर गोट्या येतोय संघाला वापसी करून देईल काही षटकामध्ये कारण की 18 चेंडूमध्ये रोखायच्या 26 धावा गणेश पाटील यांच्यासोबत खूप मोठी चर्चा करताना पाहतोय आपण आणि यावर्षी पाहतोय की 40+ मध्ये या संघात पदार्पण केलेलं आहे आणि अष्टविनायक ठाकूर संघाची फलंदाजी सुद्धा खूप मजबूत आहे येणाऱ्या फलंदाजीमध्ये जर विचार केला आपण गणेश ठाकरे त्यानंतर संतोष ठाकरे आणि किरण ठाकरे संगनायक संदेश ठाकरे चला आपण वेळेचं भान ठेवायचंय कारण की अंतिम सामना जवळपास 5 षटकाचा खेळाचा अंदाज आहे आणि जी विजेंद्र ठाकरे संघाचे सर्व आहेत महागडा षटक होतं दुसरं पण त्यानंतर मात्र कमाल आणि धमाल केली होती शेवटच्या 2 षटकामध्ये गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण देवीदास समोर खेळण्यासाठी जय हिंद अतिशय प्रतिम बॅटिंग करताना पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये या षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करेल याच पाहता सरळ बॅटनी डाऊन द ग्राउंड हवेत आहे प्रयत्न चांगला होता पण खेल मध्ये कन्व्हर्ट करू शकला नाही आणि तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेची मागणी करताना आणि इथं मात्र तिसरी धाव पूर्ण करेल की नाही आणि याच बरोबर पाहतोय की आपण फलंदाज बाद झालाय तो दत्तात्रय धावसंख्या 17 2 बाद आता मात्र संतोष खूप चांगला एक मोठा ऑलराऊंडर आहे ठाकूर संघासाठी एक चेंडूचा सामना केला पण चौकार मारला होता आणि त्या चौकाराच्या मध्ये टाळ्याने कौतुक करताना पाहतोय आपण ऑस्ट्रेलियन ठाकूर संघाचे खेळाडू संतोष खेळपट्टीवर आहे नवीन फलंदाज चांगली सुरुवात ऑस्ट्रेलियन ठाकूर संघाची पिंपळगड संघाला जर वापसी करायची असेल तर या षटकामध्ये अजून 1 किंवा 2 विकेट प्राप्त करावं लागेल आणि धावसंख्येवर अंकुश लावावा लागेल जर सामना जिंकत असेल कारण की पाहतोय आपण 2/17 अशी धावसंख्या आहे 41 धावाचं एक टार्गेट इथं मात्र उभं केलं होतं पहिल्याच पावसाच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग संतोष डावखुरा फलंदाज अतिशय क्लास हाय क्वालिटीची बॅटिंग करणारा हा खेळाडू पाहतोय आपण ऑस्ट्रेलियन ठाकूर संघाचा त्यासाठी जर विचार केला आपण ऑनसाइड कडे तब्बल क्षेत्ररक्षण मिडविकेट वाईडीस मिडविकेट स्कोर लेग फाईन लेग आणि लॉंग ऑन बाउंड्री
यावेळेस पाहता हा चेंडू चांगला होता, आडव्यात घेण्याचा प्रयत्न बीड झालाय, निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं षटक आतापर्यंत हाताळण्याचा प्रयत्न करताना, या षटकामध्ये कमी धावा खर्च करावा लागेल तर सामना पिंपळगड संघाला जिंकायचा असेल तर. 2-17 अशी धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर. गोलंदाज सज्ज होताना देवीदास. यास पात्रा फटका चांगला आहे पण अप्रतिम अफलातून नेत्रदीपक. कॅच ऑफ मॅच, कॅच ऑफ टुर्नामेंट, बाय हात का खेळ. अतिशय अप्रतिम अफलातून आजच्या दिवसातला सर्वात चांगला झेल टिपल्या गेलं आणि एक मोठा फलंदाज बाद केलंय. कॅच इथं मात्र झेल टिपल्या गेलं. रवी यांचा अतिशय अप्रतिम झेल. अतिशय प्रतिम आणि चांगल्या झेलनी तर मात्र निराश असेल संतोष बाद झालाय. आणि आता मात्र गणेश, आणि ज्या प्रकारे उल्लेख केला होता की जर पिंपळगड संघाला सामना जिंकायचा असेल तर या षटकामध्ये 1 किंवा 2 विकेट तुम्हाला प्राप्त करावं लागेल आणि तोच इथं मात्र काम करतोय गोलंदाज देवीदास. अप्रतिम अफलातून कामगिरी आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गोलंदाजाला त्याच्या खेळाडूंकडून काय हवंय, चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम झेल. लॉंगलेग शिमेरेषेवर धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त धावफलकावर धावायच्या 17. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पाहतोय की 24 धावेची आवश्यकता आहे. गणेश ठाकरे खूप मोठं नाव आहे. 40+ क्रिकेटमध्ये जर विचार केला आपण तर मोठी जबाबदारी असेल. यास पात्र टर्न केलाय चेंडूला, स्कोरलेग क्षेत्राकडे अतिशय वेगा चेंडू सरकताना पाहतोय आपण. एकदा पूर्ण आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. लोअर फुलटॉस चेंडू होता, शेवटच्या क्षणी टर्न केला होता चेंडूला बॅकवर्ड स्कोरलेग कडे आणि खाता उघडतोय गणेश. स्वतःच संघात धावसंख्या आता मात्र बऱ्याच वेळेनंतर पुढे सरकते ती एका धावेने 18. पण चौथ्या चेंडूवर धावसंख्येत भर पडते. अप्रतिम लाजवाब बॉलिंग इथं मात्र करताना देवीदास. ज्या प्रकारे विश्वास टाकला होता संघनायकांनी तो विश्वास इथं मात्र स्वार्थ ठरवताना पाहतोय पिंपळगड संघासाठी. पण जय हिंद तरे अजून खेळपट्टीवर आहे ठाम मांडून. ज्या प्रकारे एक जबरदस्त बॅटिंग करताना आपण त्याला पाहतोय. आता फुलटॉस वर घेऊन हा फटका पाहतोय आपण. ऑन राईप लॉंग ऑन क्षेत्राकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत हळूच भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 19. 13 चेंडू 22. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी, त्यानंतर मात्र पलटवार केलंय तिथे मात्र पिंपळगड संघाच्या गोलंदाजाने या षटकामध्ये देवीदास यांनी. आणि सामना थोडासा 50-50 अवस्थेमध्ये येऊन ठेपले या क्षणी. अप्रतिम वाईड ऑर्कर चेंडू होता. चांगले चेंडूनी मात्र अतिशय अप्रतिम षटकाची समाप्ती. आता मात्र सामना दोन्ही संघाकडे समान प्रमाणात झोकलेला आहे कारण की 12 चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की अष्टविनायक ठाकूर संघाची खूप मोठी जबाबदारी आहे. दरम्यान आगमन झालेलं आहे सन्माननीय विनोददादा ठाकरे साहेबांचं. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दादांना विनंती असेल की आपण यायचं आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा डॅशिंग नेते आणि एक खणखण नेतृत्व सन्माननीय विनोददादा ठाकरे साहेबांचं आगमन. बारा चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता आहे. हा षटक खूप महत्वपूर्ण ठरणार आहे दोन्ही संघासाठी. गोट्या इज अ ग्रेट बॉलर पाहतोय आपण पिंपळगड संघासाठी. क्वार्टर फायनल मध्ये एक जबरदस्त कामगिरी केली होती आणि या सेमी फायनल मध्ये खूप काही अपेक्षा असेल गोट्या यांच्याकडून.
वेलकम. दरम्यान पाहतोय आपण एक आदर्श शिक्षक, उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि एक महान व्यक्तिमत्व रवी तरे सरांचं आगमन होताना आपण पाहतोय. यावेळेस पात्र हवेत होता चेंडू, प्रयत्न भरपूर चांगलं होतं पण मात्र शेवटी झेलमध्ये रूपांतर करता आलं नाही आणि त्या दरम्यान 2 धावा जयहिंद तरे पूर्ण करतोय. 2 धावांनी संघ धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 21. अजून 20 धावेची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामना आता मात्र प्रत्येक चेंडूवर कधी पिंपळगड संघाकडे तर कधी ठाकोरपाडा संघाकडे झुकताना पाहतोय आपण. मात्र दोजिता वै सिकंदर, कुठला संघ सिकंदर बनेल हे येणारे इथून मात्र 11 चेंडू सांगून जातील. कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. गोट्या सज्ज होताना सफल झालाय. हा फटका चांगला आहे, खाली क्षेत्रामध्ये नाही आहे कारण की बॅकवर्ड स्कोरली क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे पण त्यापूर्वी मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, पोहोचू शकणार नाही आणि अजून एक फलंदाज तिथं मात्र बाद. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर इथं मात्र तर पाहतोय आपण धावसंख्येत मात्र धावफलकावर 22 आहे. धावसंख्या आता मात्र 10 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक अल्पेश दादा माहिती देतील. 19 अजून सामना संपला नाहीये. किरण ठाकरे खेळपट्टीवर आहे. या जोडीवर खूप काही अवलंबून असेल. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं. गोट्या चांगली बॉलिंग करताना षटकामध्ये सज्ज होताना परत. यावेळेस मात्र टप्प्यानंतर थोडासा चेंडू आउटस्विंग प्यायला मिळाला. अप्रतिम चेंडू होता आणि आता मात्र संघर्ष करावा लागेल इथून सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम बॉलिंग इथं मात्र गोट्याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये जबरदस्त सुरुवात, त्यानंतर मात्र वापसी करताना पिंपळगड संघाचे गोलंदाज. हा चेंडू मात्र सुवेर आहे. पंचाच्या दुनियात समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल पण एक किमती धावसंख्येमध्ये ऍड होताना पाहतोय आपण. धावसंख्या पुढे सरकते ती 23. 18 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 40+ मध्ये डेब्यू सामना घेताना पाहतोय आपण किरण ठाकरे. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे पण चेंडू मात्र निघून दे. स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा चौकार. जागा बनवून हा फटका खेळला होता पण बराच वेळ चेंडू हवेत, प्रयत्न खूप होता पण चेंडू मात्र निघून गेलाय. लॉंग ऑफ बाउंड्री आणि कव्हरच्या मधून 4 धावेसाठी संघ धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 27. आठ चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता आहे इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. या चेंडूवर मात्र पूर्णपणे वापसी करताना अष्टविनायक ठाकूरपाडा संघ ज्या प्रकारे गोट्या माराकृत होता पण एक चांगला शॉट खेळला गेला किरण ठाकरेच्या माध्यमातून. येणारे 2 चेंडू अतिशय चांगले हाताळावे लागले तर मात्र गोटे या गोलंदाजाला. समोर किरण. यास्पाचा पुढचा फटका धीम्या गतीचा फसवा चेंडू होता. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेची मागणी तिथे मात्र निश्चित करणार आहे आणि 2 धावा सहज कंप्लीट. इथे मात्र सामना जिंकण्यासाठी आता मात्र 12 धावेची आवश्यकता आहे अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. 7-12चा उतार आपण पाहतोय. असं वाटलं होतं की या चेंडूवर जर विकेट प्राप्त केला तर मात्र निश्चित सामना अंतिम षटकापर्यंत एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाऊ शकतो गोट्या हा गोलंदाज. यास पात्र पंच केलंय खाली क्षेत्रामध्ये. अफलातून फटका गुणेश चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पण त्यापूर्वी मात्र या 2 धावा सहज कंप्लीट करतोय. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय की धावसंख्या इथं मात्र धावफलकावर 31 आणि 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता.
अजून सामना संपला नाहीये. धुमासर पाहतोय की आपण. निश्चित आगमन होतंय. खूप मोठं व्यक्तिमत्व, एक डॅशिंग नेतृत्व सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेबांचं. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आज 13 जून जरी आपण दिवस पाहिलं तर निश्चित सन्माननीय सर्वांचे लाडके भिवंडी 40+ संघटनेचे पहिले अध्यक्ष आणि एक चांगलं व्यक्तिमत्व सन्माननीय श्रीदादा भोईर साहेब यांचा वाढदिवस आहे. आणि वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी पाहुणे सुद्धा आपण पाहतोय की सकाळपासून खूप जास्त संख्येने त्याच्या समेत पाहतोय आपण भारतीय जनता पार्टीचे एक डॅशिंग युवा नेतृत्व सन्माननीय विनोददादा ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्यापूर्वी मात्र पाहतोय की आता लगेच आगमन होताना आमचे एकच दादा सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेबांचं व्यासपीठावर आगमन. वेलकम दादा, स्वागत आहे आपलं. तसेच सन्माननीय बेलेगावचे उद्योगपती हरीशदादा पाटील हे सुद्धा व्यासपीठावर आहे. तसेच सन्माननीय राकेश दादा भोईर साहेब, आपलं पण मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तर 6 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. आणि खास निश्चित पिंपळकर संघाचे मोठे पाठीराख आहेत राकेश दादा, हरेश दादा. निश्चित संघाचे सर्व आहेत, त्यांच्या माध्यमातून संघाला मोठं सहयोग सातत्याने मिळतोय. आणि सामना एक रंगदार स्थितीमध्ये होऊन ठेपलेला आहे. जो जिता वही सिकंदर. 6 चेंडू 10 धावेची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. 10 धावा तुम्हाला पूर्ण करावे लागेल. वेळेचं भान ठेवायचे. चला विनंती असेल. तर स्ट्राईकला डेंजरस फलंदाज म्हणून ज्याचं नाव सातत्याने आपण पाहतोय गणेश ठाकरे, ज्यांनी आजच्या दिवसामध्ये एक षटकार ठोकून विजय साजरा केला होता. तोच फलंदाज. आणि समोर गणेश पाटील आणि गणेश ठाकरे. राश एक आहे, पण कोण कोणावर भारी पडतोय हे येणारी वेळ सांगेल. पाटील की ठाकरे, नाव तर एकच आहे. 6 चेंडू 10. पहिला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल. 5 चेंडू 9 असं समीकरण इथं मात्र हा सामना जिंकण्यासाठी. किरण ठाकरे सुद्धा एक चांगला फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. आतापर्यंत बॅटमधून एक षटकार आणि 4 चेंडूमध्ये 8 या धावसंख्येत बॅटिंग करताना पाहतोय आपण. 5 चेंडूमध्ये बनवण्यात 9. गणेश पाटील थोडंसं परिवर्तन करून घेताना क्षेत्ररक्षणामध्ये पाहतोय आपण. राऊंड विकेट मारा करतोय गणेश पाटील. याच पाहता स्लॉक स्वीपचा फटका हवेत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मात्र होईल का पाहायचे. 2 धावा सहज पूर्ण. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते. ते आता मात्र पाहतोय आपण. 34 सामना जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये 7 धावेची आवश्यकता आहे. एक विकेट किंवा निर्धाव चेंडू जर टाकला तर सामना अतिशय रंगतदासकडे घेऊन जाईल. जर एखादा चौकार आला तर मात्र सामना पूर्णपणे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाकडे झोकल्या जाईल. राऊंड द विकेट. अप्रतिम चेंडू. दोन्ही संघाला सूचना की पंचताने अंतिम राहील. एक ब्रेक चेंडू होता अतिशय वेगवान. जबरदस्त कामगिरी इथं मात्र गणेश पाटील करताना पाहतोय आपण. म्हणजे चांगला निर्णय म्हणता येईल, कारण की ज्या प्रकारे तुम्ही ऍक्शन केली होती ती फटका खेळण्यासाठी नव्हती, चेंडू सोडून देण्यासाठी होती. आणि परिपक्व झालेले पंच पण सुनील म्हात्रे सर आणि भाऊ पाटील. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 3 चेंडूमध्ये 7. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. गणेश पाटील म्हणूनच एक चांगला खेळाडू का म्हटलं जातोय पिंपळगड संघासाठी. समोर किरण ठाकरे आणि दोन्ही खेळाडूच 40+ मध्ये आगमन आहे. पहिले सामने म्हणजे पहिली टुर्नामेंट खेळताना किरण ठाकरे सज्ज होताना खेळण्यासाठी. याच पात्र अतिशय सुरेख फटका उडवलाय चेंडूला. लॉंग लेगच्या वरतून इशारा काही पाहायचंय.
तिसऱ्या पंचाची सुविधा नाहीये. मैदानी पंच जे निर्णय देतील ते दोन्ही संघाला मान्य करावे लागेल. पण सामना अतिशय चांगला थरारक रंगतो इथं. एका चेंडूवर कधी पिंपळकर संघाचं तारड जड असतो तर कधी पाहतोय की ठाकूरपडा संघाचं. या चौकाने मात्र आता सामना जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडू 3 असं समीकरण. आता मात्र धुमासर लेग ब्रेक गुगली की मात्र वेगवान चेंडू हाताळेल. सज्ज होताना गणेश याच पात्र. हा फटका चांगला आहे. बॅकवर्ड कोडले एका क्षेत्राकडे प्रयत्न चांगला होता. इथं मात्र आणि याच बरोबर असं वाटते की निशाणा लागत नाहीये. गुणेशाने प्रयत्न चांगला केला होता आणि अंतिम फेरीत प्रवेश केलाय. इथं